हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करत आहे, पनीर मसाला आणि मस्त असे ढाबा स्टाईल बटर नान. तर चला तर मंडळी, बघूया आपण आता रेसिपी. इथे ना मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत. ते थोड्याशा तेलावरती भाजून घेतलेले आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचे ते. मी ना इथे भाजीसाठी थोडे कच्चे मसालेही वापरत आहे. 4-5 लवंगा आणि 4-5 मिरे, थोडा स्पायसीपणा येण्यासाठी. तर त्याच तेलात मी थोडासा कांदा बाजूला करून त्यामध्ये 4-5 मिरे आणि 4-5 लवंगा टाकत आहे. तेही छान फ्राय होईल म्हणजे यासोबत. आणि त्यानंतर एक टोमॅटो टाकला आहे. एकच टोमॅटो वापरते मी, जास्त आंबट होईल नाही तर भाजी. 2 मीडियम साईजचे कांदे, एक टोमॅटो आणि मी जे इन्ग्रेडियंट्स घेते आता पुढे, तेवढ्यामध्ये 2 ते 3 जण ही भाजी सर्व करू शकता. इतकीच ती ग्रेव्ही होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर जास्ती करायची असेल तर याच्या पेक्षा जास्त तुम्ही मटेरियल वापरू शकतात. त्यानंतर मी काजूही वापरलेले, करी छान होते काजूने. 5 ते 6 काजू घेतलेले होते आणि कोथिंबीर सगळं भाजून घेतलं. ते गार होईपर्यंत मी आता इथे नानची तयारी करून घेते. नान करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. 2 वाटी मैदा घेतला आहे, त्यानंतर त्यात दही टाकलं आहे थोडं, त्यानंतर मीठ आणि साखर हे मिक्स करून घेतलं आहे. थोडं दूधही टाकलं आहे मळण्यासाठी, मऊ होतात नान दूध आणि दह्यामुळे. त्यानंतर चिमूटभर असा सोडाही टाकला आहे मी. आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर थोडं हवं तसं पाणी घेऊन मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा. लागेल तसं पाणी त्यात ॲड करत करत पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा. जास्त कडक पीठ भिजवायचं नाही नानसाठी, थोडं पातळच भिजवायचं. पातळ म्हणजे जास्तही पातळ नाही, मीडियम असं. त्यामुळे नान आपले सॉफ्ट होतात. कडक केलं तर एकदम कडक होणार, ते चावलं जाणार नाही. त्यामुळे पीठ सैल भिजवल्यामुळे नान लाटताना थोडंसं पोळपाटला चिटकू शकतं, पण मग नान सॉफ्ट होतात. त्यामुळे सैलच भिजवायचं आहे जरा. इथे ना पीठ भिजवून झालं आहे. आता ते ना थोडं रेस्ट होण्यासाठी ठेवूया 10 ते 15 मिनटासाठी. तोपर्यंत आता मी मसाला गार झाला आहे, तो मिक्सरला ग्राइंड करून घेते. मसाला माझा ग्राइंड करून झाला. आता मी कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल टाकायचं आणि पनीर थोडेसे असे मीडियम फ्राय करून घ्यायचे. जास्त ब्राऊन करायचे नाही, नाही तर चावता येत नाही ते. मीडियम असे कच्चेपणा दूर होण्यासाठी त्याचा फक्त थोडेसे फ्राय केलेले. इथे एक बॅच माझी झाली फ्राय करून पनीरची. आता थोडे राहिले ते पण फ्राय करून
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लवंग, मिरे आणि थोडे काजू टाकलेत. अद्रक लसूणची पेस्टही टाकलेली आहे. आणि आपला रेडीमेड मिळतो तो सुहानाचा पनीर बटर मसाला वापरते मी ते. यामुळे भाजीची चव अतिशय उत्तम येते या मसाल्यामुळे. हा मसाला ॲक्टिव्ह होण्यासाठी ना थोडं दुधामध्ये पेस्ट करून घ्यायची त्याची. दूध टाकल्यामुळे भाजीला आहे ना थोडासा क्रीमी टेस्ट येते, छान लागते. असणार आहे. हवी तेवढी ग्रेव्ही करण्यासाठी पाणी ॲड केलं आहे मी आणि मीठ टाकलं आहे आणि थोडं आपण टोमॅटो वापरला आहे ना, त्यामुळे आंबट चव येऊ शकते म्हणून मी 1 टेबलस्पून इथे साखर वापरली. भाजी इथे रेडी आहे. फक्त 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवून वाफ आणायची थोडीशी. तोपर्यंत आता मी नान तयार करायला घेते. पीठ मस्त असं भिजलं होतं छान. हवे तसे गोळे करून घ्यायचे पिठाचे. हाताला चिटकतं हे पीठ, त्यामुळे थोडं पाणी लावायचं आहे. आता इथं संपूर्ण पिठाचे मी गोळे करून घेते. 2 वाटी मैद्यामध्ये माझे 5 ते 6 नान तयार झाले होते. नान करताना थोडी गार्निशिंगसाठी आधी कोथिंबीर टाकायची आहे पोळपाटावर. तुमच्याकडे काळे तीळ असतील तर तेही टाकू शकताय. छान दिसतं, फक्त टेस्टमध्ये काही चेंज येत नाही, फक्त दिसायला छान दिसतं म्हणून. माझ्याकडे नव्हते म्हणून मी नाही टाकले. मी कोथिंबीर टाकली तरीही छान दिसत होतं. आता नानला परफेक्ट गोल आकार येईलच असं नाही, कारण की मैदा थोडा सैल भिजवलेला आहे आपण. थोड्या लांब आकारातच असतात नान. तर मी इथे लाटून घेते आता आणि वरच्या साईडनी पाणी लावायचं आहे आणि तीच साईड तव्याला म्हणजे तव्याच्या साईडने येईल अशी टाकायची आहे पाणी लावलेली. बघू शकता इथे खूप सुंदर नान झाले होते. करून बघा एकदा ह्या स्टाईलमध्ये, छान होता. टेस्टला तर अप्रतिम होते, सॉफ्टही होते भरपूर वेळ. या पद्धतीने अशी एक साईड भाजून घ्यायची. एक नान मी या पद्धतीने भाजते आणि दुसरा डिरेक्टली गॅसवर भाजते. या पद्धतीने भाजताना काय होतं, कधी कधी नान सुटून जातो तव्यावरून, त्यामुळे तो नाही भाजता येत असा. तर जी सेकंड पद्धत वापरली मी ती योग्य आहे. डिरेक्टली आपण गॅसवर आपण भाकरी कशा भाजतो तसं भाजलं तरी चालेल, तरीही छान भाजले जातात नान. दुसरा मी त्या पद्धतीत करून दाखवला आहे बघा. खूप सुंदर गोल्डन ब्राऊनमध्ये भाजल्या गेलेला आहे नान, छान झाला होता. दोन्ही साईडने मी बटर लावून घेतलं आहे.
दुसराही नान लाटून घेतला आहे मी. लाटताना थोडं पोळपाटाला लागतं पीठ, त्यामुळे थोडं कोरडं पीठ टाकून मग पुन्हा लाटून घ्या. तसाही मैदा थोडा चिवटच असतो आणि आपण पाणी टाकून मळल्यामुळे त्याला थोडं सैल मळलं आहे, त्यामुळे तो लागतोच. तर दुसराही नान मी लाटून घेतला आहे आणि तो थोडा वेगळ्या पद्धतीमध्ये भाजते. आता बघा तुम्ही पुढे. थोडे बबल्स आले का मग लगेच बटर लावून घ्यायचं. इथे मस्त असं बटर लावून घेतलं आहे मी. आणि हा नान सुटला म्हणजे भाजताना तो तव्यापासून वेगळा झाला, त्यामुळे मी डिरेक्टली गॅसवर भाजला आहे. छान असा बदामी रंगावरती भाजला गेलेला आहे, बघूच शकता तुम्ही. इथे मस्त अशी आपली रेसिपी तयार आहे. मसाला पनीर आणि बटर नान. खूप सुंदर टेस्टी अशी रेसिपी तयार झाली होती. एकदा नक्की तुम्ही बनवून बघा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.